अहो दहशत तुमचीच आहे रामराजे, तुमच्या बंधूंवर. रामराजे साहेब, बंधूंवर एवढी मोठी दहशत आहे की तुम्ही एकमेकाच्यात भांडणं लावून पुतण्याला काकाच्या अंगावर दगड घेऊन पाठवणारे तुम्ही आहात. 1 वर्षात जर आम्ही करू नाही शकलो तर आमच्या अख्ख्या पॅनलचा राजीनामा देऊ, असं रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी जाहीर केलेलं आहे. नमस्कार मंडळी, आज आपण आलोय अनुपजी शहा यांच्या बरोबर गप्पा मारायला. सर्वप्रथम रणांगण मीडियाच्या सर्व दर्शकांना माझा नमस्कार. शहराच्या विकासाचं नवं पर्व येतंय, म्हणजे नक्की काय येते, म्हणजे काय विषय नक्की? बघा, सर्वात पहिलं जर बघायला गेला तर जे भाजपचं पॅनल केलेलं आहे यामध्ये 3 अत्यंत युवा रणरागिणींना आम्ही संधी दिलेली आहे. महिलांच्यासाठी असणारं एक विजन त्यांच्याकडे आहे आणि ह्या शहराचा एक रोड मॅप आपण म्हणूयात, ब्ल्यूप्रिंट, हे आदरणीय आमदार आणि आदरणीय खासदार या दोघांनीही केलेलं आहे, तयार आहे. आता आमदार आणि खासदार यांच्यावरून आता एक सभा झाली पाठीमागं मोठी, त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा होता दहशत. खरं तर शहराला बाकीच्या मुद्द्यांची पण गरज आहे, रस्ता, पाणी, स्वच्छतागृह, पण तरी पण एक महत्वाचा मुद्दा होता दहशत. म्हणजे नक्की दहशत काय आहे? आता विषय असा आहे, नुसतं दहशत म्हणून म्हणजे कसं झालं माहितीये का, त्या सश्याच्या अंगावर एक पाला पडतो आणि तो वरडत सुटतो, आभाळ पडले. तसा हा प्रकार आहे. मनोमिलन केलं ज्यावेळेस आमच्या बरोबर, त्यावेळेस आम्ही दहशतवादी नव्हतो. आम्ही तुमच्या बरोबर होतो तर दहशतवादी नाही, तुमच्या विरोधात गेलो की दहशत. अहो दहशत तुमचीच आहे रामराजे, तुमच्या बंधूंवर. रामराजे साहेब, बंधूंवर एवढी मोठी दहशत आहे की तुम्ही एकमेकाच्यात भांडणं लावून पुतण्याला काकाच्या अंगावर दगड घेऊन पाठवणारे तुम्ही आहात. त्यामुळे दहशतच्या विषयावर तुम्ही बोलूच नका. आमचा मीडियाचा आणि या गोष्टीच्या पलीकडे आमचं फक्त एक काम आहे की आम्ही विकासाचे प्रश्न विचारू. म्हणणं हेच आहे की निवडणुकात विकासाच्या प्रश्नावर बोला ना. तुमची 35 वर्षाची कारकीर्द, 5 वर्षाची आणि 1 वर्षाची आमदाराची कारकीर्द, 6 वर्षात आम्ही काय केलं सांगतो, तुम्ही काय केलं 35 वर्षात सांगा. आता प्रश्न असा पण आहे, जर 35 वर्षात विकास झालाच नसता तर आता आपल्याकडे आजूबाजूच्या तालुक्यातून येणारे लोक पण आहेत, मायग्रेंट होत आहेत, बरेच लोक येत आहेत राहायला. तर मग ते पण आहे की जर विकास नाही झाला, आपण म्हणतोय किंवा काही केलंच नाही, तर मग ते लोक इथे येत आहेत. म्हणजे हा मुद्दा काय आहे? तुम्ही म्हणता येत आहेत, शहराची लोकसंख्या वाढली कुठं, उलट मायनस झाली. जनसंख्या 2011ची बघा, शेवट जादूची कांडी नाही की एका दिवसात होईल. जे 35 वर्षाची घाण उपसायची आहे, तर आम्हाला 35 वर्षाची घाण उपसताना 3.5 वर्ष तर द्या. लगेच आरोपीच्या पिंजरात उभे करून चालणार नाही ना. किती वर्ष लागतील अजून 35 वर्षाचं नीट व्हायला आपल्याला? 1 वर्ष लय झालं. 1 वर्षात जर आम्ही करू नाही शकलो तर आमच्या अख्ख्या पॅनलचा राजीनामा देऊ, असं रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी जाहीर केलेलं आहे.